नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे। ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून तिकीट बुक करण्यासाठी ज्या आरक्षण खिडक्या आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि आता आपण बघू शकतो या आरक्षण खिडक्यांचं लोकार्पण ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि समस्त कोकणवासियांकडून प्रवाशांकडून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले जाणार आहेत। आणि आता अगदी थोड्या वेळातच या आरक्षित खिडक्यांचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 20 जून म्हणजे आजपासून ते 5 जुलै या कालावधीमध्ये या सुविधेचा लाभ जो आहे तो रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे। आणि अगदी थोड्याच वेळात या आरक्षित खिडक्यांचं लोकार्पण ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या हस्ते होत आहे। नमस्कार। गौरी गणपती उत्सवासाठी ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना हा प्रचंड मोठा दिलासा आपल्याला पाहायला मिळते। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात खास गणेश उत्सवासाठी आरक्षणासाठी क्रमांक 7 आणि क्रमांक 8 या अतिरिक्त 2 खिडक्यांची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि अगदी थोड्याच वेळात लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो नाही आरक्षित खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि येथूनच आपण बघू शकतो कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना तिकीट जे आहेत त्या उपलब्ध होणार आहेत आणि नक्कीच याचा फायदा जो आहे तो रेल्वे प्रवाशांना ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आजपासून 20 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये हा लाभ जो आहे तो कोकणवासियांना घेता येणार आहे। ऑगस्टमध्ये गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे आणि याच अनुषंगाने आतापासूनच जे आहे ते तिकीट काढण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि कोकणात जाण्यासाठी नंतर तिकीट मिळत नाहीत आणि बऱ्याच अडचणींचा सामना कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करावा लागतो। परंतु आता ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून रेल्वे आरक्षण केंद्र येथे स्वातंत्र्य असे आपण बघू शकतो क्रमांक 7 आणि क्रमांक 8 हे अतिरिक्त 2 खिडक्यांची सुविधा जी आहे ती उपलब्ध केली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच ठाण्याहून कोकणात जाणारा प्रवास जो आहे तो आणखीन सोपा आणि सोयीस्कर होणार आहेत। आणि अगदी थोड्याच वेळात ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या हस्ते या खिडक्यांचं लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे आणि ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जो आहे तो आणखीन
सुखकर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची ही मागणी होती आणि आज खऱ्या अर्थाने ही मागणी जी आहे ती प्रत्यक्षात उतरणार आहे आणि प्रचंड मोठा दिलासा प्रवाशांना मिळणारे मोठ्या प्रमाणात कोकणात जाणारे प्रवासी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लाखो रेल्वे प्रवासी रोज ठाण्याहून प्रवास करत असतात आणि अशातच गणेश उत्सवासाठी गौरी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी ठाण्याहून कोकणाच्या दिशेने जात असतात आणि कोकणात जाताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात आणि अशातच कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास आणखीन सुखकर व्हावा यासाठी आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने यांच्या माध्यमातून आरक्षण केंद्र येथे आपण बघू शकतो. क्रमांक 7 आणि क्रमांक 8 या दोन नव्या आरक्षित खिडक्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात येणार आहे आणि आजपासून कोकणात जाण्यासाठी तिकीट आपण बघू शकतो काढणं सोपं होणार आहे आणि हे आरक्षण केंद्रामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते या दोन नव्या आरक्षण खिडक्यांचं लोकार्पण होणार आहे. लोकांच्या सेवेसाठी हे केंद्र या ठिकाणी दाखल होणार आहे आणि यामुळे नक्कीच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जो आहे तो आणखीन सुखकर होणार आहे. खासदार नरेश म्हस्के हे आता आरक्षण केंद्र येथे दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्यांच्या शुभ हस्ते या दोन नवीन अतिरिक्त क्रमांक 7 आणि क्रमांक 8 खिडक्यांचं लोकार्पण होणार आहे आणि ही सुविधा आपण बघू शकतो कोकणवासियांसाठी 20 जून ते 5 जुलैपर्यंत या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी आले आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी थोड्याच वेळात आता या नवीन उभारण्यात आलेल्या ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात खास गणेश उत्सवासाठी आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या क्रमांक 7 आणि 8 या अतिरिक्त खिडक्यांचं लोकार्पण होत आहे. सबका लाइव चल रहा है, बीच में आ रहे हैं आप, बीच में आ रहे हैं. आप उधर जाओ. नमस्कार. आपण पाहू शकतो कोकणवासियांना हा प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे
ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे. आपण बघू शकतो या नवीन आरक्षण खिडक्यांचं लोकार्पण ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड मोठा दिलासा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे हे आपण बघू शकतो. सुरू करण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते कोकणात जात असतात आणि त्यांच्यासाठी दोन वेगळ्या खिडक्या आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं. आपण बघू शकता पार्टी आहे ना यार मित्र आहे थोडा पार्टी कशाला त्या एक मिनिट थांबा. हो बस हात करणार एक मिनिट थांबा. मागे थांबले सगळे 2 मिनिटं. बाहेर जायचे गौरव हे थांब रे एक मिनिट. हो 2 मिनिट थांबा जरा मागे माईक काढून मागे या. साहेब त्यांना आज कोकणात जाण्यासाठी आपण 2 खिडकी सुरू केलेली आहे रिझर्वेशनसाठी. 2 आरक्षित खिडक्या सुरू करण्यात आल्या. हे बघा की ठाणे असेल आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त कोकणातील माणसं या ठिकाणी नागरिक राहत असतात आणि गौरी गणपतीचा जो सण असतो तो कोकणामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि लोकांचा रेल्वेने जाण्यामध्ये फार मोठा प्राधान्य असतं. रेल्वेचं रिझर्वेशन हे फार महत्त्वाचं असतं. एकंदरीत ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांवर प्रचंड अशी गर्दी असते. म्हणून खास करून आजच्या तारखेपासून 5 जुलैपर्यंत
गौरी गणपती असेल याकरता रेल्वे बुकिंग महत्त्वाची आहे. ती गर्दी खूप प्रचंड प्रमाणात होते, म्हणून या कालावधीकरता 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत, 2 काउंटर वाढवलेले आहेत आणि त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. त्या खिडक्यांचा उपयोग फक्त कोकणासाठीच नाही, इतर गावी जाण्याकरता, इतर राज्यात जाण्याकरता पण होणार आहे. पण प्रामुख्याने कोकणवासियांची मागणी होती आणि ती आज मंजूर झालेली आहे. गेले कित्येक वर्ष ही मागणी करायची की बाबा काउंटर वाढवा, पण ते काय वाढवले जात नव्हते. परंतु शिवसेनेचा दणका यांना दिल्यानंतर या 2 रिझर्वेशन काउंटर वाढवलेले आहेत. मी रेल्वे प्रशासनाचे सुद्धा मी धन्यवाद देतो आणि कोकणवासीय जे मंडळ आहे त्यांनी ही मागणी उचलून धरलेली. आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कोकणवासियांनी सुद्धा ही मागणी उचलून धरलेली आणि आज मागणी पूर्ण केलेली आहे. आणि थोड्याच दिवसांनी या कायमस्वरूपी खिडक्या वाढवण्याचा सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. असं बघितलं की एजंट लोकांचा वेळ असतो रेल्वे स्टेशनला, सामान्य लोक तिकीट भेटत नाही, म्हणजे एजंट लोकांची तिकीट भेटत. हे बघा, आता एजंट लोकांचा विळखा टाळण्याकरता आपण ऑनलाईन बुकिंग सुद्धा केलेलं आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये एजंट हा विषयच येत नाही. तरीसुद्धा जर काही अशा पद्धतीने एजंट लोक या ठिकाणी जर वावरत असतील तर मी स्टेशन मास्टरला मागच्या व्हिजिटला सुद्धा मी तसे निर्देश दिले होते आणि मला वाटतं ठाणा स्टेशन यातून मुक्त झालेलं आहे. प्रवासी आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद तर काय सांगाल आजपासून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी वेगळी आरक्षणाच्या 2 खिडक्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या मिस्के साहेबांनी काय सांगितलं? मी पहिले उपस्थित मान्यवर आणि आमचे कोकण भक्त, गणेश भक्त यांचे पहिले आभार मानतो. एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली. तसंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्त्वाचा सण असतो आणि त्याच्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते. पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता, पण त्याला काही यश आलं नव्हतं. पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे काम सक्सेस झालं, म्हणून संसदरत्न मी मस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी हे आभार मानतो त्यांचा. थँक्यू सर. आपण पाहिलं या ठिकाणी गणेश भक्तांनीही, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनीही आपण बघू शकतो. आता नरेश मस्के यांचे आभार मानलेले आहेत आणि आता 1 मिनिट झाला, 1 मिनिट साहेब. पेढा हेमंतजी. पेढा भरवत आपण बघू शकतो. रेल्वे प्रवाशांकडून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर मागील अनेक वर्षांपासून सर्व प्रवाशांची ही मागणी होती आणि आज आपण बघू शकतो या मागणीला यश आलेलं आहे. आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी आपण बघू शकतो कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास जो आहे आता आणखी सोपा होणार आहे. प्रवाशांकडून आपण बघू शकतो खासदार नरेश मस्के यांचे आभार मानण्यात येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोकणवासियांची मागणी होती आणि आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने ही मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये गणेशोत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाण्याहून कोकणवासी कोकणात जात असतात आणि हा प्रवास समस्त कोकणवासियांचा आणखी सुखकर व्हावा यासाठी आपण बघू शकतो त्याचा नरेश मस्के यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आलेले आणि आज हे प्रयत्न खऱ्या अर्थाने
प्रचंड मोठा दिलासा आपण बघू शकतो कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच या खिडक्यांचा फायदा जो आहे तो ठाणेकरांना. आज कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त खिडक्यांचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे. यामुळे कोकण प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती टळणार आहे. गौरी गणपतीच्या सणांना कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत. त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती, आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर, पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण जे चाकरमानी आहे त्यांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. त्यामुळे आपण संसदेत याबद्दल काही अतिरिक्त ट्रेन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली 11 वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो. ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे, पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे. परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतो. सर, काल शिवसेनेचे 2 मेळावे पार पडले. याच्यानंतर आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे. त्यांची जी भाषा आहे ती आगोरी विद्येची भाषा आहे असं ते म्हणतात. हे बघा, आत्ताच मी या ठिकाणी रिझर्वेशन काउंटर सुरू केलेले आहेत कोकणाला जाण्याकरता. आमच्या प्रभागामध्येच मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे. संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही त्यांच्याकरता रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं काम करावं. संजय राऊत नेहमीप्रमाणे भुंकण्याचं काम करतात. ते सामनाच्या पगारावरती आपलं चरितार्थ चालवत असतात आणि पगारामुळे त्यांना सकाळी जे भुंकण्याचं काम आहे ते नित्यनियमाने करत असतात. एकनाथ शिंदेवरती कितीही यांनी टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे 80 जागा लढून 60 जागा विधानसभेच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. यांनी 100 जागा लढवल्या, 20 पण जागा जिंकता आले नाहीत. त्यामुळे यांच्या बडबडीकडे बालिश बहु बाईतात बडबडला असं जे म्हणतात तसं ते पोरकट संजय राऊत आहेत. मीडियापुरते सकाळी त्यांची लायकी फक्त बडबडणं मीडियामध्ये एवढीच राहिलेली आहे. काल त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संदर्भात जे उद्गार काढले ठाण्यात तुम्हाला आम्ही जोड्याने आणू आणि माझे जे त्यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जे शिवसैनिक आहेत स्वतःला नेते समजतात धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य समजतात त्यांच्या जर हिंमत असेल आणि त्यांना जर दिघे साहेबांची जाण असेल दिघे साहेबांनी त्यांना जे केलं जो काही त्यांचा उपकार केलेले त्याची जाण असेल तर संजय राऊत यांना जोड्याने आणतील. दिल्लीत जाऊन अमित शहाचे बूथ चाचणी करतात तेच मिळालेले आहेत असं ते म्हणतात. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चाटेगिरी कोण करते हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा जे बोलतायत पाकिस्तानला पाहिजे तशा पद्धतीने बोलतायत. आज पाकिस्तानमध्ये ह्यांचे व्हिडिओ फिरतायत. मी तर म्हणेन हा एक मोठा राष्ट्रद्रोह आहे
आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहाची कारवाई केली पाहिजे. सर लोकसभेत आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मात्र तुम्ही जेवढे उतावळे झाला होता आम्ही कोणाला करावी हा आमचा प्रचार संदेश होता बेगामे शादी में ठाण्याचा आपला दिवाणा हे बघा, राजसाहेबांबद्दल जो काही प्रेमाचा उमाळा जो आलेला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय. ज्या राजसाहेबांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखे बाजूला केलं, ज्या राजसाहेबांनी वणवण फिरून महाराष्ट्रात शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्यांना शिवसेना सोडण्याकरता लावलं. लहान मुलगा कसा रुसून बसतो आणि बालहट्ट वडिलांना पुरवावा लागतो, तशा पद्धतीने रुसून बसून बाळासाहेबांकडनं बालहट्ट आपला पुरून घेतला. ते उद्धव साहेब आज राजसाहेबांबद्दल जे काय प्रेम दाखवत आहेत यावरनं आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. असं शेवटी निर्णय राजसाहेब घेणार आहेत. तुम्ही लोकसभेत नेलेला होता पण विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जीवन झालात असं संजय राऊत. आणि जर ईव्हीएमच्या ऑक्सिजनवरती आम्ही जगलो असतो तर आदित्य ठाकरे निवडून आले असते का? लोकसभेला अरविंद सावंत निवडून आले असते का? काय माहितीये का, जसं लोकांना पटेल असंच बोलावं. लोकांनी आजकाल एक जो म्हणतात ना जोकर, अशा पद्धतीने तुमची गणना केलेली आहे. काल देखील ऑपरेशन सिंधूर याच्यावरती आणि वरती अमित शहावरती टीका करताना बघा, राहुल गांधींची भाषा आणि पाकिस्तानची भाषा संजय राऊत बोलतात आणि त्या खड्ड्यामध्ये उद्धव साहेबांना सुद्धा ते ढकलत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा तर त्यांनी कडेलोट केलेला आहे आणि भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा कडेलोट करण्याच्या तयारीत आहे. येणाऱ्या काळात चाचपणी सुरू झालेली आहे, अनेक लोक सोडून जात आहेत, त्यामुळे नक्कीच ठाकरे गटाला तुम्ही पाहताय की काल किलमी अशा पद्धतीने जे सहानुभूती घेण्याकरता भाषणं केली जातात. भविष्यामध्ये हीच लोक स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत. ॲम्ब्युलन्सची देखील गरज असेल. मी तुम्हाला काय, मनगटात जोर लागतो याकरता, अशी भाषा करायला मनगटात जोर लागतो. हे सर्व गोष्टी आम्ही लोक करत होतो. एकनाथ शिंदे यापूर्वी यांचं नेतृत्व करायचं, मनगटात जोर लागतो. उगाच काहीतरी कोट्या करणं, जोक करणं म्हणजे मनगटशाही नाही. मनगटशाहीची भाषा करण्याकरता मनगटात जोर लागतो. आपल्या आहे का ते पहा. सर शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत पाहायचं झालं तर काल जो काही पक्षप्रवेश झाला आजच्या दिवशी ठाकरेंसोबत बैठकीत बसतात मात्र नाराज होता. मी तुम्हाला सांगतो, विनायक राऊत, संजय राऊत, अनिल परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे या व्यतिरिक्त त्यांच्याजवळ कोणीही राहणार नाही. लिहून घ्या. मी नाशिकला अधिवेशन होतो त्यावेळी मी म्हणालो होतो, हा शेवटचा फोटो नाशिकचा काढून घ्या. महिन्याभरात ही लोक कुठे असतील ती पहा. ते सत्य आहे की नाही. तुम्ही आताही नाशिकच्या अधिवेशनाच्या वेळी जे मी स्टेटमेंट केलं होतं की हा शेवटचा फोटो नाशिकमध्ये काढून घ्या, महिनाभरात ही लोक कुठे असतील ते तुम्ही पहा. ते तुम्हाला प्रत्यंतर आले की नाही तुम्ही चॅनेलवाल्यांनी दाखवा. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी नवीन आरक्षित खिडक्यांचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मुस्के यांच्या शुभ हस्ते झालं. इस प्रकार से देखा जाए शिवसेना का दो मेलावा जो है वो पार पड़े, लेकिन संजय राउत इसके ऊपर अभी टिप्पणी कर रहे हैं. देखो, वर्धापन दिन ये तो हमारा था. वो शिवसेना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे की असली शिवसेना तो हम है. इनका गुट का निर्माण 2 साल पहले हुआ है सुप्रीम कोर्ट के डिसीजन के तहत. तो इनका वर्धापन दिन कैसा हुआ? लेकिन क्या है, गाली देने के लिए, टोमना मारने के लिए कुछ तो वजह चाहिए, इसीलिए वो प्रोग्राम उन्होंने रखा था. संजय राउत ऐसे बोल रहे हैं कि जो इनकी भाषा है वो अगोरी देखो, मैं अभी रिजर्वेशन सेंटर का टिकट बुकिंग का 2 खिड़कियों का ओपनिंग यहाँ किया है. मैं आते वक्त ही मेरे घर के नजदीक मेंटल हॉस्पिटल है, वहाँ एक बेड बुक करके आया हूँ. क्योंकि संजय राउत अगले दिनों में, अभी तो कुछ भी बड़बड़ कर रहे हैं, अगले दिनों में खुद के कपड़े फाड़ के रस्तों पे घूमने वाला है.
वहाँ एडमिट करने के लिए मैं एक सीट बुक करके आया हूँ। सर लोकसभा इलेक्शन में आप मरे हुए थे, लेकिन जब विधानसभा देखो ईवीएम को अगर तुम दोष देते तो आदित्य ठाकरे चुन के नहीं आता था, संजय राउत का भाई सुनील राउत भी नहीं चुन के आता था। सिर्फ लोगों के सामने जाने के लिए, सहानुभूति लेने के लिए इसी तरह की बातें ये करते हैं। जिस प्रकार से कल उद्धव ठाकरे जी का भाषण हुआ उसमें भी पंतप्रधान नरेंद्र मोदी और ऑपरेशन सिंदूर के ऊपर उनका टिप्पणी की। देखो संजय राउत के गाइडेंस पे अगर उद्धव ठाकरे चल रहे हैं, अगर ऐसा है, प्रियंका चतुर्वेदी इनकी सांसद है, ऑपरेशन सिंदूर के बारे में भारत के बाहर उन्होंने मोदी जी का जो रवैया है, मोदी जी की भूमिका है, उसकी बाजू लेके उसके समर्थन में एक सांसद का टिप्पणी करते हैं। अगर आप में हिम्मत है तो आपकी जो सांसद है प्रियंका चतुर्वेदी, उनके ऊपर कार्रवाई करो। ठाकरे ब्रँड हा देशामध्ये सुप्रीम आहे असं देखील आता संजय राऊत म्हणतात. ठाकरे ब्रँड म्हटलं की हे बघा, बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा मराठी माणसाचा ब्रँड आहे. देशातच नाही, महाराष्ट्रात नाही, जगात सुद्धा ब्रँड आहे. परंतु हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन तुम्ही किती दिवस जगणार आहात? कृतीमध्ये पण पाहिजे. ते देव आहेत, त्या देवावरती भक्तांचा पण अधिकार आहे, फक्त रक्ताच्या नात्यांचा अधिकार नाही आहे, कारण ते देव आहेत आमच्या दृष्टीने. तुम्ही कितीही आम्हाला अडवलं तरी बाळासाहेबांवरती भक्ती करण्याचे आम्ही कमी होणार नाहीये. आणि आज तुम्हाला राज ठाकरे ब्रँड आठवतो का? त्या राजसाहेबांनी, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, की शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्या राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला काढलं, भरल्या ताटावरनं जेवणाचं त्यांनी उठवलं. ज्या पद्धतीने लहान मुलगा वडिलांकडे हट्ट करतो, मला चॉकलेट पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तशा पद्धतीने राजसाहेबांना बाजूला करण्याकरता बालहट्ट पकडला, वडिलांकडनं तो पूर्ण करून घेतला त्यांच्या मनात नसताना, आणि आज राजसाहेबांवर प्रेम दाखवत आहे. मग यापूर्वी तुमचं हे प्रेम कुठे होतं? तुम्ही मान्य करा ना, मी संपलोय, मला राजसाहेबांची गरज आहे, हे का नाही मान्य करत आहे? तुम्ही आज राजसाहेबांना हात मारताय, याचाच अर्थ तुम्ही संपलेले आहात. त्यांचं म्हणणं फडणवीस आणि एकनाथ शिंदे ब्रँड संपलं. हे बघा, लोकांना सहानुभूती, ठाकरे नावाचा फायदा किती घेणार? लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलं, 100 जागा लढतात, 20 जागा निवडून येतात. एकनाथ शिंदे 80 जागा लढतात, 60 जागा निवडून येतात. त्यामुळे लोक कुणासोबत आहे? बाळासाहेबांचा आदर्श, बाळासाहेबांचा वारसा कोण चालवत आहे हे महाराष्ट्रातील जनतेने प्रूव्ह केलेलं आहे. थँक्यू सर. धन्यवाद.